नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, अशा मस्त अशा कवळ्या कवळ्या ह्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत बघा. भोपळी मिरची म्हणतात त्याला, अगदीच लांबड्या लांबड्या. आणि आता आपल्याला ह्या मिरच्या पहा अशा अशा पद्धतीने मैत्रिणो कट करायच्यात. आता ह्या मिरच्या तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या बनवित असन, कशा बनवता, पण आज तुम्ही माझी पद्धत पहा कशी येते. खरंच खूप छान, अगदीच सगळ्यांना आवडण अशी पद्धत मी दाखवणार आहे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. आता इथं अशा पद्धतीने पूर्ण मिरच्यांना वरून मी कट मारून घेणार आहे बघा. हे बघा, अशा पद्धतीने संपूर्ण मिरच्यांना आपल्याला कट मारून घ्यायचं आहे बरं का. आणि मिरची ही खरंच तुम्हाला आज मी खूप वेगळी दाखवणार आहे, की अक्षरशः तुम्हाला ती आवडण अशी वेगळी दाखवणार आहे. कारण की आपण दरवेळेस तशी जर करायची म्हणलं ना की खाऊशी नाही वाटत, अशी जर केली तर खरंच आवडीने खूप खासान. इथं धने, शेंगदाणे, लसूण, 1 चमचा जिरी आणि कोथिंबीर अशा बघा हे घेतले. आपल्याला याला अजिबात मसाला कसाच यूज करायचा नाही मैत्रिणी. आता इथं थोडंसं तेल टाकते. कढई अगदीच चांगल्या पद्धतीने आपल्याला ही तापून द्यायची. तेलही तापून द्यायचे पहा मस्तपैकी. जास्तही कडक करायचं नाही तेल. तेल असं साधारण तापलं की लगेच आपल्याला शेंगदाणे टाकून द्यायच्यात. शेंगदाणे आणि लसूण हे दोन्ही वस्तू मी टाकणार आहे आणि अगदी मस्तपैकी असे कुरकुरीतपणाने परतून घेणार आहे बरं का. असे डागाळले बी नाही पाहिजे, फक्त त्याच्यात एक साधारण कुरकुरीतपणा आला पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जे आपण घेतले धने, जिरे, त्याच्यानंतर मी अजून एक गोष्ट टाकणार आहे पहा. इथं टाकणार आहे सफेद तीळ 1 चमचा. हे बघा, असे सफेद तीळ टाकले की आपल्या त्या मिरचीला अजूनच चव येणार आहे. त्याच्यानंतर हे धने आणि जिरे दोन्हीसुद्धा टाकून दिले, पाहू शकता मैत्रिणी. आता हे अगदीच मस्त असं परतून घ्यायचे बघा. आधी आपल्याला ह्या वाटणाची मस्त अशी खलासणी बनवायची पहा. आणि त्याच्यानंतर टाकायची कोथिंबीर. आता कोथिंबीर सुद्धा परतून घेतली, कारण की आपल्या कढईमधलं तेल अगदी पुसून असं निघतं. आपण ज्यावेळेस वाटण वाटणार आहे आपल्याला अजिबात पाणी यूज करायचं नाही आहे वाटणाला मैत्रिणी. आता इथं गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे बघा. इथं टाकणार आहे मी कांदा. एक बारीक कांदा होता, तो मी चिरून घेतलेला आहे, बारीक कट करून घेतला आहे मैत्रिणी. आणि तो सुद्धा आपल्याला असा परतून घ्यायचा आहे बरं का. कांदा अगदी चांगल्या पद्धतीने सॉफ्ट असा परतून घेणार आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. कांद्याने अगदीच आपल्या मिरचीला अजूनच चव येणार आहे. त्याच्यानंतर मी टाकणार आहे याच्यात थोडीशी अगदीच नकळत हळद. हे बघा, थोडीशी हळद टाकलेली आहे, फक्त रंग येण्यापुरतं. आणि अगदीच नकळत थोडासा गरम मसाला टाकणार आहे, जास्त काही टाकणार नाही मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा, आता हे पूर्ण हलवून घेते आणि जे वाटण आपण वाटलं होतं हो का, अशी खलासणी केली ती आता आपण टाकून घेऊया हो का. मस्त, त्यालाही एकही थेंब पाण्याचा यूज केलेला नाही आहे, अगदी तसंच वाटण वाटलेलं आहे. जास्त बारीक नाही, जास्त मोठं बी नाही बघा, साधारण चरबट. अगदी छान असा खमंग वास सुटलेला आहे. मसाला एवढा मस्त अप्रतिम झालेला आहे तो, आणि त्याचा वासही खूप सुंदर सुटला आहे पहा. त्याच्यात तो लसूण, धने वगैरे, अजूनच खमंग अशी चटणी ही तयार झालेली आहे आपली कांदा टाकून. आता ही तयार झालेली का आपण चटणी मैत्रिणी अशी आपण ही काढून घेऊया हो का. पूर्ण एका ताटात मी ही चटणी काढून घेतलेली, पाहू शकता. चटणी खायला बी खूप चवदार, अगदी गरम गरम चटणी ही मैत्रिणी. चला आता मी तुम्हाला ही चटणी जी आपण परतून घेतलेली आहे, आता ह्या का ह्या मिरचीमध्ये, मिरची अगदी स्वच्छ धुतलेल्या आहेत मैत्रिणी, पण ते वाटण एवढं गरम आहे ना, खूपच गरम आहे. आता आपण असं हातानेच घेणार आहे मी भरून, शेवटी चमच्याचा यूज नाही करणार. हे का असं दाबून घेणार आहे. अशी मस्त भरून ही चटणी आपल्याला घ्यायची मैत्रिणी पहा. ह्या मिरचीमध्ये पूर्ण आपल्याला ही दाबून अशी भरून घ्यायची. पहा काय सुंदर दिसती. आणि मैत्रिणी अजिबात अशी बाहेर काही निघणार नाही आहे. खरंच खूपच
आपली मिरची अगदीच तोंडाची चव वाढवणार आहे बरं का. मग मैत्रिणींनो, मला सांगा, तुम्ही अशा पद्धतीने कधी मिरचीला अशी भरून केली का हो, असा मसाला काढून? पहा मैत्रिणींनो, अशी एकदा पुन्हा करून खरंच खूप छान लागते. अजिबात मसाला शिल्लक नाही राहिला, अगदी सगळ्या याच्यात आपला मसाला बसून गेलेला आहे. आता इथं गॅसवर पुन्हा मी कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. आता मिरची आपल्याला त्याच्यात टाकून द्यायची पहा. कारण की आता फक्त मिरच्या टाकायच्यात, आपल्याला काही इतर कोणत्याही गोष्टी टाकायच्या नाही आहेत त्याच्यात. मी आता मिरच्या सोडून देणार आहे. आणि मिरच्या ह्या काही जास्त वगैरे परतून घेणार नाही. परतल्या की कसं होतं, त्याचं वरचं कातडं अगदीच असं कडक कडक होतं, त्याच्यामुळं त्याला परतून जास्त घ्यायचं नाही आपल्याला. पाहू शकता. आता इथं संपूर्ण मी ही मिरची टाकून देते पहा मैत्रिणींनो. आणि संपूर्ण मिरची जर टाकून दिली ना, फक्त आपल्याला एक दोनदा त्याला हलवून घ्यायची. खालवर मिरची करायची मैत्रिणींनो, आपल्याला खालवर. खरंच मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी मिरची करून पहा आणि खरंच खूप खायला चवदार लागते. आणि असं वाटन की आपण दरवेळेस अशीच करावा. कसं आहे, ह्या भोपळी मिरचीत कधीच मिरच्या टाकायच्या नाही, कारण की तिखट ही चांगली लागत नाही. हे बघा अशी करापली नाही पाहिजे. मग आपल्याला फक्त साधारण आता हलवायची आणि आपल्याला आपल्या मिरचीला किती पाणी लागतं आहे त्याच्या अंदाजे आपण पाणी टाकणार आहे बरं का. पहा, एवढं हलवूनसुद्धा आपला मसाला ह्या मिरचीचं ते अजिबात बाहेर निघणार नाही. आणि तुम्हाला सांगते, हे बघा आता इथं मी पाणी ओतले पहा. इथं मी अर्धा ग्लास पाणी ओतणार आहे मैत्रिणी. आणि अर्धा ग्लास पाणी ओतून अगदीच गॅस आपला हा एकदम लहान करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आहे बघा. अगदी 5-1 मिनटात आपली मिरची अगदी छान अशी आपण एकदा चेक करूया. अगदीच मऊसूत शिजून निघन, पण शक्यतो आधी चेक करूया, कारण की एकदा दोनदा आपल्याला चेक करायला. हे बघा आता मिरची अजून थोडी कच्चीच आहे बरं का, थोडीशी. आपण तरीही मी एकदा खालवर मैत्रिणी करते, कारण की आपण कोणतीही भाजी टाकली शिजायला की आपल्याला चेक करायच लागते, एकदा खालवर बघायच लागते. हे बघा मस्तपैकी आता खालवर केलेली आपण. आता आपण पुन्हा 2 मिनटं झाकण ठेवूया. 2 मिनटांनी आपली मिरच्या झाल्यात का काय पुन्हा आपल्याला बघायचं. मैत्रिणी, मिरच्या अगदी छान अशा मऊसूत झालेल्या आहेत, पाहू शकता. आणि तेलसुद्धा बघा. आता तुम्ही म्हणसाल खूप तेल आहे, पण नाही, हे तेल आपण पुन्हा दुसऱ्या कालवणाला यूज करू शकतो. कारण की तेल थोडं जास्त झाल्यामुळं मी आता मिरची काढून घेणार. मिरची आपली अगदीच रेडी झाली आणि ते तेल एका वाटीत ओतून ठेवणार आहे, की आपल्या पुढच्या कालवणाला अगदीच उपयोगी पडेल. कारण की खाली हे तेल साचलेलं आहे, पाहू शकता. पहा मैत्रिणो, तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. तुम्ही कुठून बोलता, कोणत्या गावातून बोलता, नक्कीच मला सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते बी सांगा.